लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 4 सप्टेंबर गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात वितरित केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी इंडियन रुपी 3750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हे पैसे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा केले जातील. जिल्ह्यानुसार पैसे जमा होण्याची यादी. 4 सप्टेंबर गुरुवार पहिले 12 जिल्हे: सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि वाशिम. 8 सप्टेंबर सोमवार पुढील 12 जिल्हे: सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती. 9 सप्टेंबर मंगळवार उर्वरित 12 जिल्हे: अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, वर्धा, नाशिक आणि पुणे. पैसे न मिळण्याची संभाव्य कारणे आणि उपाय. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर खालील बाबी तपासा. 1. बँक खात्याची केवायसी. ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांनी त्वरित त्यांच्या बँकेत जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन ती पूर्ण करून घ्यावी. 2. वार्षिक उत्पन्न. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आले आहे. 3-4 चाकी वाहन 4 व्हीलर. तुमच्या कुटुंबाकडे पिवळी नंबर प्लेट नसलेली 4 चाकी गाडी कमर्शियल व्हेकल नसलेली असल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता. 4. सरकारी योजनांचा लाभ. जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल आणि तुम्ही नमो शेतकरी सन्मान योजना किंवा पीएम किसान सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाही. तुम्हाला फक्त 500 रुपये मिळू शकतात. 5. नवीन बँक खाते. जर तुम्ही अलीकडेच नवीन बँक खाते उघडले असेल आणि त्यात तुमचा आधार नंबर लिंक केला असेल तर पैसे त्याच नवीन खात्यात जमा होतील. नेहमी लक्षात ठेवा की ज्या खात्याला तुमचा आधार नंबर लिंक केलेला आहे त्याच खात्यात पैसे जमा होतात. मदतीसाठी संपर्क. वरील सर्व गोष्टी तपासल्यानंतरही जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर हेल्पलाईन. तुम्ही 181 या टोल फ्री लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता. अंगणवाडी सेविका. तुमच्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधा. महिला व बालविकास कार्यालय. तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती किंवा नगरपालिकेतील महिला व बालविकास कार्यालयात जाऊन अर्ज करा आणि अधिकारी